मित्रांनो, आपण एकीचे बळ मिळते फळ अशी म्हण ऐकलेली आहे. परंतु प्रत्यक्ष व्यावहारिक जीवनात सुद्धा त्याची कशी प्रचिती येते हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, एकाच वेळी 14 ट्रॅक्टर खरेदीतून शेतकऱ्यांच्या एका गटाने 21 लाख रुपयांची बचत केलेली आहे. आहे का नाही? एकीचे बळ मिळते फळ. त्याचं झालं असं मित्रांनो, की कृषी विभागाची जी महा-डी-बी-टी पोर्टल आहे त्याच्यावर शेतकरी मिनी ट्रॅक्टरसाठी अर्ज करतात आणि लॉटरीमध्ये निवड जेव्हा होते तेव्हा प्रत्येक शेतकरी स्वतंत्रपणे ट्रॅक्टर खरेदी करण्याच्या तयारीत असतात. तथापि सोलापूर जिल्ह्यातील वडाळा आणि मार्डी येथील शेतकऱ्यांनी त्यांची जी संघटना संघटना किंवा त्यांचा जो गट आहे, भूमिपुत्र शेतकरी गट आणि निसर्ग राजा शेतकरी गट यातील जे सदस्य होते ते जागरूक होते, सजग होते. त्यांनी एक युक्ती करायचं ठरवलं आणि त्यांनी निवड झालेल्या सर्व 14 शेतकऱ्यांना एकत्र केलं आणि एकाच कंपनीचा ट्रॅक्टर घ्यायचं असं ठरवलं. जेव्हा हे 14 शेतकरी एकत्रितपणे ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी कंपनीच्या मॅनेजरसमोर उभे राहिले, तेव्हा कंपनीला, मॅनेजरला सुद्धा प्रश्न पडला, की 14 ट्रॅक्टरची मोठी ऑर्डर एकाच वेळेस प्राप्त होत आहे आणि या ऑर्डरमुळे कंपनीचा सुद्धा फायदा होणार आहे. वैयक्तिक खरेदी जर शेतकऱ्यांनी केली असती तर त्यांना तो ट्रॅक्टर 45,000 रुपयांनी महाग पडला असता. आणि जेव्हा 14 शेतकरी एकत्रितपणे गेले तेव्हा अशा प्रकारे 14 ट्रॅक्टरवर 6 लाख रुपयांची थेट बचत झालेली आहे. म्हणजे शेतकरी एकत्र आला तर काय चमत्कार घडू शकतो याचं हे जिवंत उदाहरण वडाळा आणि मार्डी सोलापूर जिल्ह्यातील या शेतकऱ्यांनी दाखवून दिलेले आहे. त्यांनी शासनाच्या महा-डी-बी-टी योजनेतून ट्रॅक्टर चलित अवजारे यांची एकत्रित खरेदी केली आणि ट्रॅक्टरमध्ये 6,30,000 रुपयांची बचत झाली. परंतु बाकीचं जे काही होतं म्हणजे फण, कुळव ही जी ट्रॅक्टर चलित अवजारं आहेत, यामुळे साधारण 64,000 रुपयांची बचत झाली. आणि महा-डी-बी-टी सरकारी अनुदान 14 ट्रॅक्टरवर किती मिळालं तर 14 लाख रुपये. आणि एकत्रित खरेदीवर ट्रॅक्टरवर किती बचत झाली? 6,30,000. म्हणजे 6,30,000 अधिक 64,000 अधिक 14 लाख रुपये असे 20,94,000 रुपये म्हणजे 21 लाख रुपयांची बचत या सगळ्या प्रक्रियेमध्ये शासनाला, शेतकऱ्यांना प्राप्त झालेली आहे. आणि एका चांगल्या कंपनीचे ट्रॅक्टर 14 शेतकऱ्यांच्या दारात उभे राहिलेले आहेत. आता ह्यामध्ये भूमिपुत्र शेतकरी गटाचे म्हणजे वडाळा येथील, सोलापूर जिल्ह्यातील वडाळा येथील मनोज साठे यांचं काय म्हणणं आहे, की शेतकऱ्यांनी केवळ उत्पादन घेतानाच नव्हे तर कृषी अवजारे खरेदी करतानाही गट शेतीचा वापर केला पाहिजे. आम्ही एकत्र आलो म्हणून आज प्रत्येक शेतकऱ्याचे हजारो रुपये वाचले आहेत. हा पैसा आता शेतीच्या पुढील विकासासाठी कामाला येईल असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे एकीचं बळ मिळतं फळ हे केवळ बोलून काही कामाचं नाही आहे, तर ते प्रत्यक्ष व्यवहारात कसं उपयोगात आणता येईल याचा पदोपदी आपण विचार करायला हवा. आणि जिथं सार्वजनिक काम आहे, जिथं चारपेक्षा जास्त लोकांनी एकत्रित येऊन सामूहिक विकासातून काहीतरी करायचं ठरवलेलं आहे, अशा वेळेस सगळ्यांनी एका दिलाने, एका विचाराने, एका डोक्याने, एका कृतीने काम करून प्रक्रिया काय आहे, बाजारात किंमत काय आहे, व्यावहारिकदृष्ट्या किती किंमत आहे, स्वतंत्र काम केलं तर किती किंमत पडते, सामूहिकरित्या काम केलं तर किती किंमत पडेल, किती बचत प्राप्त होईल, कंपनी किती आपल्याला सवलत देईल, या सगळ्याचा विचार करून जास्तीत जास्त बचतीवर ध्यान दिलं पाहिजे. आणि बचत होणारी रक्कम ही इतर संसार उपयोगी आणि सार्वजनिक उपयोगी, शेतीजन्य उपयोगी अशा कामासाठी गुंतवली पाहिजे असं ह्या घडलेल्या घटनेवरून दिसून येत आहे. माझं तर नेहमीच म्हणणं असतं, की सर्वांनी एकत्र येऊन एका दिलाने, सामंजस्याने, विचारपूर्वक पाऊल उचलून काम करावं, जेणेकरून शासनाचीही बचत होईल, शेतकऱ्यांचीही बचत होईल, कंपनीलासुद्धा
चांगल्या गुणवत्तेचे उत्कृष्ट असे यंत्रसामग्री, उपकरणे देता येतील आणि एकत्रित एकाच वेळी खरेदी केल्यामुळे कंपनीलाही लाभ होईल, आपल्यालाही बचतीचा लाभ होईल आणि कंपनीला एका वेळेस 14 लोकांना ट्रॅक्टर दिले, त्यामुळे 14 ट्रॅक्टरची विक्री एकाच दिवशी झालेली आहे. त्यामुळे यापुढे ट्रॅक्टरशी संबंधित काही देखभाल, दुरुस्ती, रखरखाव, ऑपरेशन अँड मेंटेनन्सची कामं उद्भवली तर ती कंपनीला अत्यंत चांगल्या पद्धतीने करून देणे त्यांच्यावर बंधनकारक राहील. त्यामुळे एकीचे बळ मिळते फळ हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एकत्र आलं पाहिजे. एकत्र या, एक दिलाने काम करा, एका विचाराने काम करा, हा संदेश आपल्याला श्रीकृष्ण भगवानांनी दहीहंडीच्या माध्यमातून दिला आहे. दहीहंडीचे जे थर लावतो, खालचा थर, त्याच्यावरचा थर, मधले थर, त्याच्यानंतर सर्वात वरचे थर, त्याच्यानंतर एखादी व्यक्ती जाऊन ती दहीहंडी फोडते. याचा अर्थच हा आहे की सगळ्यांनी एकत्र या, डोकं एकत्र लावा, एकत्र विचारांची साखळी गुंफा, त्याच्यावर दुसरे विचार, म्हणजे एकत्र विचारांची अशी साखळी करत करत वर जायचं आणि सगळ्यांच्या हिताचं जे लोणी हंडीमध्ये जे दही आणि लोणी आहे त्याचा सगळ्यांना लाभ मिळायला हवा. अशा प्रकारचं मार्गदर्शन आपल्याला श्रीकृष्ण भगवानांनी दहीहंडीच्या माध्यमातून केलं आहे. आणि दहीहंडी म्हणजे घरोघरी जाऊन दहीहंडी फोडणे किंवा दहीहंडीमधील मध घेणे, ते आपल्या सगळ्या सवंगड्यांना देणे, ते कुठल्या जातीच्या आहेत, कुठल्या पंथाच्या आहेत याचा भेदभाव न करता सगळ्यांना श्रीकृष्णाने प्रत्यक्ष आपल्या हातांनी दही लोणी खाऊ घातलेला आहे. अशा प्रकारचा अनुपम सोहळा, दही कालाचा सोहळा श्रीकृष्णाने त्या काळात केलेला होता आणि पुढे आदर्शाचं उदाहरण ठेवलं होतं. असंच आदर्शाची उदाहरणं आपल्या आजूबाजूला दिसून येत आहेत. वडाळा आणि मार्डी येथील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शासनाचे स्वतःचे 21 लाख रुपये वाचवले. हा सुद्धा अशा प्रकारचा एक वेगळा पायंडा त्यांनी घालून देऊन एकीचे बळ मिळते फळ हे व्यावहारिकदृष्ट्या सिद्ध केलेलं आहे. आणि या अशा उदाहरणावरूनच आपण शिकायचं असतं, समजून घ्यायचं असतं, त्याचं अनुकरण करायचं असतं. गावोगावी शेतकऱ्यांनी असं एकत्र येऊन समूह शेती असेल, गटशेती असेल, असं एकत्र येऊन पीक असेल, धनधान्य असेल, कडधान्य असेल, फळं असतील, फुलं असतील, चिकन असेल, मटण असेल, जे काय असेल ते एकत्रित येऊन उत्पादन घेतलं आणि त्या एकत्रित उत्पादनाला कंपन्या असतील, कारखाने असतील, मोठे मोठे उद्योग समूह असतील, त्यांना एकत्रितपणं विकलं तर जागेवर येऊन लोक खरेदी करायला तयार आहेत. आपल्याला हवा तो दर द्यायला तयार आहेत. फक्त आपल्या कामामध्ये उत्कृष्टता, गुणवत्ता, चांगुलपणा, समन्वय, सामंजस्य आणि सातत्य असायला हवं. गुणवत्तापूर्ण उत्पादनं घ्यायला, खरेदी करायला लोक आहेत शेतीत. तेव्हा शेतीचा हा मूलमंत्र आहे, एकीचे बळ मिळते फळ. तुम्हाला ह्या वास्तव घटनेबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. असेच वेगळ्या वाटेवरचे, वेगळ्या विषयाला वाहिलेले व्हिडिओ पाहण्यासाठी माझा अनवट वाट हा यूट्यूब चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले मित्र, परिवार, स्नेहीजन, आप्तीजन या सगळ्यांना या चॅनलची लिंक द्या आणि त्यांना भेट दिली म्हणून सांगा. त्यांनाही सांगा की अनवट वाटेवरचे वाटसरू व्हा, वारकरी व्हा. त्यांना हा चॅनल नक्की आवडेल. त्यांचं काय मत आहे, तुमचं काय मत आहे, या विषयाबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे कॉमेंट बॉक्समध्ये मला लिहून सांगायला विसरू नका. या नोटवर मी तुम्हा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.